चला लवकर पुढच्या साईडला बाजू आहे. कॅरेट पण ठेवा. कॅरेट आत आली और साईडला होऊन घ्या. आता आणून घ्यायची ऐका ना, जागेवरती घ्या बसून. ओ सरकून घ्या तिकडे थोडं थोडं काका, सरकून घ्या थोडं थोडं. आहे भरपूर जागा तिकडे.
ब्रह्मा विष्णु गणेश
शाशी विरले आत्मज्ञान जगसी मनोनिधिरसुतमनक्षी ब्रह्मारूपे जगत्सुदसी विष्णुदूति प्रतिपालसी हर हर शिवाय उत्तर शिवाय देवमुनि आत्मज्ञानप्रगति कीर्तितमस्मरणे जगतरसी आरती हो वाळू श्री गुरु श्री आरती हो वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशासी वीरगुरुचिकर वस्तु श्री अग्निअनुचयात्मजमनति लीला गाऊनि उद्धरसि मानव देहाचरितरसि परिणतसि देहाति सत्तेरौदरि असुरहि मुदति मानिवलोकनि अन्तमति आरति हो वाळू श्री गुरु श्री आरति हो वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशासी नारायण चतुर्मुखी पंचप्राण चावरधरसरचना वेदयति विदवसना गदा शोभे सुदर्शन हो वाळू नारायण चतुर्मुखी पंचप्राण मुकुटा कस्तुभ्रत्न मकरकुंड कुंडलशूलकर्ण हृदयी शिरासनी विराजराजगजीवन हो वाळू नारायण चतुर्ज्योति पंचप्राण फलपदिव्य अक्षर नित्यभरतवचितन दासवंदनी वीरा दाहिया चरित्राण हो वाळू नारायण चतुर्ज्योति पंचप्राण जय देवी गायत्री माते सर्वारे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी अनादिल पर्वते आये तवलीला सैचन्य गुरुये विचर शंभोला विधि सुधीर बड़े दोषी रस्तवाला प्रेम शिव माये नकले गोमाला जय देवी गायत्री माते सर्वारे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी संघामुखी वज्रकर्णे निर्मली पंची करणे विकास शिरशिरी महाभागे दया सुधी सुदेवी माते तुला सरी त्यांची वरवरी जय देवी गायत्री माते सर्वारे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी गायत्री नाव बुद्धि मुक्ति माने नवराव सत्वादी ब्रह्मादी आभाव सर्वी ज्ञानीचा सद्भाव जय देवी गायत्री माते सर्वारे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी आदि माये तुझे विसरले लोक ब्रह्मा आणि होय पडला हा धाक राजले निर्मळी गंगावी वेद स्मरणादी सगळे लोकाक जय देवी गायत्री माते सर्वावे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय ब्रह्माती जय देवी जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव शिव सावित्री संगे शिव सावी विष्णु सदा शिव हर भारा ओम हर हर महादेव. सर्वांना त्याची वंदना करायची. Thank you.
स्वामी समर्थ पुरी सर्वतापा स्वामी सर्वनामी ज्ञानदीपा धर्मानामी धरारमान करिहा शास्त्रार्थे आमरी सर्वासारमान जय जोड़ी सर्वादनी पराकार्याय सर्वकर्याय विवेकतः होरी हरिनामे चलती वंदी सदादासः विरहे गुरुवे भयाले भक्तोत्तमे देवताने प्रधाने अयमोद प्रीतिदीन होता शिवता गोपरिसरे सत्य जो एकदस्ता परमात्मा विश्वमा वृत्ते नारायण श्रीराम श्रीराम विष्णुनाथी आवोनि आचरा ज्ञाते भावसंत विश्व माजीव तोदसा अर्पिते सुनादे कमरा प्रेमे जगुदरा ब्रह्माय जस्वास प्रविधि प्राचीन दयापरा ओंकार सुवाम वेद जननी जगमीना भावरा भावे काम कामि बलि ज्ञानि सर्वापरा गायत्री सूर्य कृपा अमावरी सर्वदा सर्वांनी मंत्र स्वजन मागून परिपाठ करायची आहे. तेवढं तरी आम्ही कुठे जायला ओम श्री सद्गुरु भक्तकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय इकडे सरकून घ्या ना थोडं सरका बरं श्री सद्गुरु सारे वदत वनादाऊ श्री समसी ममरिकार तू किती तुझशीन देऊ हृदयी वससी परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उपयोगी मनीचे विप्रबुध सारे वरक वनादाऊ उदीर नरवे तुझा उपकारा जरी तनु तुझा बाहू बोलुनी दानिसी विहपडण्याश्वर मनी उठला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उपयोगी मनीचे विप्रबुध सारे वदक वनादाऊ कोणापुरी पवन कार्य मम जनी करी साराहू करी मज ऐसा निरभय
हितभूत सारे वद कवना दाऊ वद ब्राह्मणीची तळमळ कशी साहू निरजनी माया लागी अनुभव रचिते नको पाहू सद्गुणाचा हात जोडितो अंत नको पाहू उकळूनी म्हणीचे विकबुध सारे वद कवना दाऊ सद्गुणाचा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुणाचा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुणाचा हात जोडितो अंत नको पाहू. श्रद्धे मुद्रा करून खाली बसायचे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवरात्र सावेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय। गायत्री मंत्र 23 वेळा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। महामृत्युंजय मंत्र 11 वेळा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं सेवकरं दुर्वारुण्य बन्धनात् मृत्युर्मुक्षयमामृतात् 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं 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 दुर्वारुण्यवन्दना मृत्युर्मुक्षयमामृतम् ओम त्र्यंबकं गजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं दुर्वारुण्य बन्धनात् मृत्युर्मुक्षयमामृतात् गुह्यतिना वक्तं गुणास्पदं गपां सिद्धिभातु मे देवतं प्रसरामे
कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशप्रारंभ ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षांशुनत्रांस्तेनां विश्ववासन्दर्भिवेशं नवीनं यदायु ओम सस्नेन्द्रो रुद्रश्रवः सस्रकुशाश्वरः सस्रसहस्रलक्ष्मीः सहस्रवरस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः हरि ओम नमस्ते गणपते प्रत्यक्षं तत्त्वमासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वलिङ्गं ब्रह्मासि लक्षणात्मक स्तोत्रात्मक नाटकात सर्वतोमुखी पाहि समन्तात तो वाण्यस्य सर्वया तो मानवस्य ब्रह्मया तो सज्जनादा दिव्योसि तो प्रत्यक्षं ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानयोसि सर्वजगतितं तत्त्वजायते सर्वजगतितं तत्त्वशिष्टिति सर्वजगतितं तेजवेशति सर्वजगतितं तेजवेदिति तो भूमिरापो नलो विलो नमः तो सकलमात्मदानि तो गुणत्रयातीतः तो देहत्रयातीतः तो कालत्रयातीतः तो मूलाधारसिद्धं तो क्षत्रियात्मकः तो यज्ञजयन्ति नित्यं स ब्रह्मा तो विष्णु स रुद्र स इंद्र स अग्नि स वायु स सूर्य स चन्द्रमा स ब्रह्मपुत्र गणानि ब्रह्मोक्षालय गणन्तरं मनसा परतरावर्तन सीतनं धारणवृतां एतद्वं मनुस्वरूपं ककार गुरुरूपं अकार मदरूपं अनन्तर शत्रूपं वेदरूपं नारसंज्ञानं सहिता सन्ति शैषां गणेश विद्या गणकरुषि नक्षत्र गायत्री छन्दः गणपति देवता ओम गणपतये नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तचन्द्रस्य पांचमुखधारिणां प्रदं समरहस्ते ग्रीभानं शुभ्रजां लक्तलङ्करशुभमणरक्तवासतां रक्तकधालिप्तं रक्तदुस्तैकवचनां भक्तानुकम्पेन देवद्वन्तार्मूर्तिनां आविर्भुज विश्वानोपकृतेकुशास्त्रम् एवं ध्यायन्ति नित्यं प्रयोगी योगिनाग्रहा नमो गणपते नमो गणपते नमो ब्रह्मणपते नमो स्वस्तिमुद्राय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः एकदन्त शिवशायि ते स भूयाय कल्पते स सरसुखं वेदते स विघ्नेन बाधते स पंचमहापापदप्रमुचते सायंध्यानो दुष्कृतं पापं नाशति प्रातर्ध्यानो रात्रिकृतं पापं नाशति सायंप्रातः अपपापो भवति सर्वत्राध्यानो पवित्रं भवति धर्मार्थकामो मोक्षस्य विदिति इदमर्थशिक्षाणशिक्षणदेयं यदि महत्सेवति स पापीयान भवति सहस्रवर्तमानो यं यं कामदिते तं तं तमनसादते अनेन गणपतिमविचिन्त्यति स वाग्मी भवति चतुर्थाश्रममनुजपति स विद्यमान भवति इदमर्थवाक्यं प्रहर विद्याधरण विदेश कदाचनेति यदुमग्रेरजयति स वैष्णवो मपो भवति यो लाजेरजयति स यतुदान् भवति स मेधवान् भवति यो मोदकसहस्रणेजयति स वाञ्छितफलवान् भवति स साजसमद्विजयति सहस्रफलपते सहस्रफलपते अष्टवक्रान्तसमसाहित्य सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानदा प्रतिमादो निदावजत्र सिद्धमन्त्रे भवति महाविद्यात् प्रमुचते महादोषात् प्रमुचते महापापात् प्रमुचते स सर्वविजयति स सर्वविजयति यं एव विजयतु पिनिशजं ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमाक्षुरत्रांस्तेनां विश्ववासन्दनं विवेशं वेदं यदायु ओम सस्रेन्द्रो रुद्रश्रवः सस्रकुशा ऐश्वर्यः सहस्रसाक्षरक्षणेमि सहस्रवरस्पतिर्दधातु ओम सनावतु सनाभुनक्तु सहस्रं करवावहै तेजस्विनावदितमस्तु महाविदिशावहै ओम शांति शांति शांतिः सीतामंगल स्तोत्र श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमदनन्द श्रीविभूषित अपरलक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव श्रीविख्यात विराट सुरेखा श्रीरामचन्द्र श्रीपादा जय विजयी भव विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव माता सुमति वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुरितानन्दन पावनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव सावित्री नाटक चैत्य पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव
विजयी भव दोषोपाधि देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग विजयी भव श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजा वासुदेव पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमति नंदन नर हरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पितिका पूर्व नित्य विहार मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पितले स्वामी दादा स्वामी स्वामी गुरु माऊली जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपाद राजा शरणं प्रपद्ये श्रीपाद राजा शरणं प्रपद्ये श्रीपाद राजा शरणं प्रपद्ये श्री नारायण स्तोत्रं श्री गणेशाय नमः ओम देवराय व्यापेन सूत्र बिंदु शेखर कृपाकर नारदान योग वज्र वंदिता दिगंबर काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवान्तितार संकर नीलकंठं श्रीरामदायकं त्रिलोचनं कालकालकंकुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे शूलनं कपाशनं पाणिपाणिपारणं शाककायमादिदेवमक्षरं विरामयं भीमविक्रमं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचार विग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं वीरिमन्मनोन्महे कीर्तिनीलसत्पति काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मफलसमोदकं सुशर्मनायकं विभु स्वर्णवर्णशेषपाशशोभिताण्डमण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुकाभ्रमाणि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालनष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजालकोशसद्गति दृष्टिकाननश्च पापजालमुग्नशासनं हर्षसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भूतसाङ्गनायकं विशालकृतिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभु नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे कालभैरवंशकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रबुद्धिवर्धनं शोकमोहनैक्यलोकपोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाणि सप्तगिध्रुवम् इति श्रमणशकटालवृतं कान्तरस्तकं सम्पूर्णम् ऐक्यमन्त्र श्री गणेशाय नमः यं वैदिकामन्त्रदुष्टपुराणं निद्रव्यकमानविश्वानभावो वेद
स एकमेवं प्रभुराद्वितीयं स एकमेवं प्रभुराद्वितीयं श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली शरणागतमस्तु ध्यानमन्त्र क्षणमात्मा सर्वाणां भावं भवति कोटिशा अन्यथा पापविध्वंसं भवेति कोटिपुण्यथा क्षणमात्मा सर्वाणां पापं जहति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज आपल्याकडं मार्गदर्शन करण्यासाठी काही उभं नका काही बसा। आज बसून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गुरुकुल पीठाचे याज्ञिकीचं जे नियोजन करतात आमचे दीपक भाऊ शास्त्री, त्यांचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे। कारण की ऑनलाईन मध्ये ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं किंवा आपण घरी आता युट्यूबला गुरुचरित्र पारायण करतो, ती जी सेवा असते ती सेवा पूर्ण आमचे दीपक भाऊ घेत असतात आणि खूप सुंदर अशी सेवा त्यांची चालत असते आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे एक खूप मोठी ऊर्जा देणारं मार्गदर्शन आहे। म्हणून आपण सर्वांनी ते ऐकावं। आपला आगामी येणारा कार्यक्रम, आगामी येणारी जी आपली पूजा आहे 25 तारखेची विद्या सरस्वती पूजन, विद्या आरंभ पूजन, त्या पूजन घेण्यासाठीच ते आपल्याकडे आलेले आहेत। आजपासून ते आपल्याकडे मुक्कामाला आलेले आहेत आणि आज सकाळी चाकणवरून खेळ सकाळपासून त्यांचा सातत्याने दौरा, प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्गदर्शन जे गुरुमाऊलींनी जे दिलेले वचन दिलेले की प्रत्येक गावागावात जाऊन मार्गदर्शन करायचं काम ते करत आहे। म्हणून मी आज माझा वेळ जास्त वेळ घेणार नाही, मी त्यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। कृपा करून बाहेरच्या लोकांनी शांत मन लावून, बाहेरचे आपले नियोजन टीम, बाहेरच्या लोकांना कोणालाच बोलू द्यायचं नाही, आवाज उद्या प्रत्येकाबद्दल मार्गदर्शन करू द्या, एवढंच करत विनंती। श्री स्वामी समर्थ। सकल अज्ञान तिमिर अंधकार नाश करणारे भगवान महागणपती यांच्या चरणी वंदन करतो। ज्या प्रांगणात बसून आज आपण स्वामींच्या सायंकालीन आरतीची सेवा रुजू केली, त्या प्रांगणात निवास करणाऱ्या समस्त शुभशक्ती आणि ग्रामदेवता यांना क्रमशः वंदन करतो। प्रभू दत्तात्रेयापासून तर सत्यविद्यमान आचार्यांपर्यंत आदरणीय श्री गुरुप्रणालीला क्रमशः वंदन करतो। समवेतच प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकराच्या हृदय सिंहासनावर आसनस्थ श्री गुरुंनाही वंदन करतो आणि अनंत कोटी ब्रह्मांड स्वामिनी उत्पत्ती, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह कारिणी परात्पर परब्रह्म स्वतः दत्त महाराजांच्या आराध्या राजराजेश्वरी श्री ललितांबिका परमेश्वरी मातेंना वंदन करतो। श्री स्वामी समर्थ। अनायसे
श्री विद्या सरस्वती आणि विद्यारंभ पूजनाच्या अंगभूत आपल्या या परिसरामध्ये येण्याचा योग आला. खरं बघता आपला हिंदू धर्म हा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेला आहे आणि आपल्या हिंदू धर्माचं जर मूळ काही असेल तर ते म्हणजे 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मातले म्हटले जातात. जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये मातृशक्तीला फार मानाचं स्थान दिलेलं आहे. जसं एखाद्या मातृशक्तीच्या टप्प्यामध्ये तिच्या जीवनात येणाऱ्या अनेक घडामोडींना उत्सव म्हणून साजरा करणं आपला हिंदू धर्म आहे. जसं एखाद्या मातृशक्तीला जेव्हा प्रथमतः मासिक धर्म येतो तो मासिक धर्म सुद्धा आपल्या इथे उत्सव म्हणून साजरा केला जातो. आपल्यापैकी प्रत्येक जण त्यातून गेलेला आहात. तिथून जात असताना आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस प्रथमतः तुम्हाला मासिक धर्म येतो तो सुद्धा उत्सवासारखा साजरा केला जातो. त्या मातेला जगन्मातेसारखं सजवून फुलांच्या विविध प्रकारची सजावट करून त्यांना पूजेला बसवलं जातं. त्यांचं पूजन होतं. त्या पूजनाला फक्त त्याच नव्हे तर परिसरातली सर्व मित्रमंडळी आणि नातलग येते. जगन्माता म्हणून त्यांचं दर्शन घेतलं जातं. विविध प्रकारचे गिफ्ट त्यांना दिले जातात आणि विविध प्रकारच्या त्यांच्या आवडीचे गोड पदार्थ त्यांना नैवेद्यामध्ये दाखवले जातात. तसाच जसा माहेरी प्रथम रजोधर्म आल्यानंतर त्या मातेचं पूजन होतं तसं विवाहानंतर जेव्हा सासरी त्यांना प्रथम रजोधर्म येतो त्यातून निवृत्त झाल्यानंतर पूर्ण शुद्धीच्या दिवशी त्या मातेचा आणि तिच्या पतीचा एकत्रितरित्या केला जाणारा पहिला संस्कार हा हिंदू धर्मातला येतो. त्याला म्हणतात गर्भाधान संस्कार. तो गर्भाधान संस्कार आपला आठवत नाही तर ज्यावेळेस मातृशक्ती गर्भवती होते गर्भवती झाल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये त्यांचा जो संस्कार केला जातो त्याला म्हणतात पुंसवन नावाचा संस्कार. की ज्या संस्काराने गर्भजलाची पातळी कमी होत नाही आणि गर्भ हा धष्टपुष्ट होतो. 6व्या महिन्यामध्ये जो संस्कार केला जातो त्याला म्हणतात सीमंतोन्नयन नावाचा संस्कार. की ज्या योगे मातेच्या आणि पुत्राच्या जीवाच्या हानीची रक्षा केली जाते. कधी कधी असंही होतं की मुलाच्या किंवा मातृशक्तीच्या गळ्याभोवती ती नाळ गुंडाळली जाते आणि डॉक्टर म्हणतात आता यांची वाचण्याची संभवता नाही. त्या मातेला सिझर सारख्या बिकट अवस्थेतून समोर जायला लागतं. ती बचाव करण्यासाठी जो 6व्या महिन्याचा संस्कार असतो सीमंतोन्नयन तो आटोपत नाही. त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर बरोबर 12व्या दिवशी जो करतात त्याला म्हणतात नामकरण संस्कार. ज्याला आपण बाळसं म्हणतो आपल्या लौकिकीच्या मध्ये 12व्या दिवशी करतात म्हणून ते बाळसं असतं. बरोबर ते आटोपल्यानंतर त्यांचा केशांत संस्कार जावळ काढणं त्यानंतर कर्णवेध संस्कार कान टोचणं प्रथम जेवण त्यांना करणं म्हणजेच त्यांना अन्नप्राशन संस्कार म्हटला जातो. आणि अन्नप्राशन संस्कार झाल्यानंतर वय वर्ष 5 ते 8 या कालावधीमध्ये जो केला जातो तो असतो यज्ञोपवीत संस्कार की ज्यांना आपण मौन्य म्हणतात. आणि जसं मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम म्हणतात की त्या माणसाला काय ते सुन्नत टोपी नमाज सर्वांना माहिती आहे. मुस्लिम म्हटल्यानंतर नित्य सेवा काय ते नमाज. ख्रिश्चन झाल्यानंतर त्यांची नित्य सेवा काय ते प्रेयर दर शुक्रवारची. हिंदूंची काय आहे नित्य सेवा? इतर धर्माची माहिती स्वतःच्या धर्माचीच माहित नाही आपल्याला. जो स्वतःला हिंदू म्हणतो त्या प्रत्येक व्यक्तीची नित्य सेवा म्हणजे संध्यावंदन असतं. सांप्रदायिक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या उपासना असतील पण हिंदू म्हटल्यानंतर प्रत्येकाची एक समय विच्छेदेतून उपासना जी केली जाते त्यांना म्हणतात संध्यावंदन. उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन यथाशक्ती हिंदू धर्माचा मूळ मंत्र म्हणजे गायत्रीचा जप करणं आणि सूर्यास्त व्हायच्या अगोदर पुन्हा मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन पुन्हा यथाशक्ती गायत्रीचा जप करणं याला म्हणतात संध्यावंदन. आणि याचा अटेस्टेड अधिकार आपल्याला मिळतो की ज्यावेळेस तुमचा यज्ञोपवीत संस्कार होतो आणि हा यज्ञोपवीत संस्कार प्रत्येक हिंदूचा केला जायचा. तो आतापर्यंत सांभाळला पुरोहित वर्गाने म्हणून आमच्या नावे तो रजिस्टर झाला. परंतु प्रत्येक हिंदू धर्माने हा केला गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाला केला गेला असतो म्हणून त्याला म्हणतात यज्ञोपवीत संस्कार. आणि तो आटोपल्यानंतर मग पुढचा संस्कार जो होतो की ज्या वेळेपासून गुरुजी त्याला शिकवायला सुरुवात करतात त्याला म्हणतात विद्यारंभ संस्कार. जो प्रस्तुत 25 तारखेला आपण सर्व घेत आहोत. आता विद्यारंभ संस्कार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये पहिली गोष्ट येते विद्यारंभ फक्त शैक्षणिक घेणारे किंवा जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांनीच करावा हा सर्वांचा गोड गैरसमज आहे. माणूस आजन्म विद्यार्थी असतो. दुसरं
ज्या सरस्वती मातेंना तुम्ही वीणा वादन करताना बघता त्याच सरस्वती माता शुंभ निशुंभासारख्या प्रबलतम असुरांना नष्ट करणाऱ्या आहेत. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि गंजलेल्या क्षात्रतेजाला धार लावणारी भगवती तुळजाभवानी माता जी आहे ती स्वतः महासरस्वती आहे. जय जयकार करतो ना आपण. महाकाली म्हणजे रेणुका, महालक्ष्मी करविरामध्ये, महासरस्वती तुळजाभवानी आणि या तिन्ही मातांचं एकत्रित परब्रह्म स्वरूप ओंकारावर रूपिणी भगवती राजराजेश्वरी सप्तशृंग निवासिनी माता हे आपले महाराष्ट्राचे 4 प्रधान पीठ, त्यातलं महासरस्वती पीठ म्हणजे तुळजाभवानी माता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपासून जेवढे काही मातेच्या कृपेने आपले पराक्रम संपन्न केले होते, म्हणून प्रत्येक माणसाला जीवनातल्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी जर व्हायचं असेल तर सरस्वती पूजन आवश्यक आहे. म्हणून मग आपण सप्तशती सर्व जर वाचतो तिथे मार्गदर्शन पण नव्हे तर चर्चात्मक आपण कधीही कोणता उपक्रम घेत असतो. आपल्यापैकी सप्तशती कोण कोण वाचतं मला सांगा, हात उंच करा. दुर्गा सप्तशती मराठी कोण कोण वाचतं पुरुषांमध्ये? प्रमाण फार कमी, बरं. सर्वात जास्त आपल्याला पाहिजे असतं सप्तशतीचा संरक्षण कवच. मग बघा, सप्तशती वाचत असताना सर्वात पहिला प्रश्न सर्वांना करतो चर्चात्मक, सप्तशती कोणी कोणाला सांगितली मला सांगा. प्रश्न विचारला बघा, सप्तशती कोणी कोणाला सांगितली? परत एकदा, सप्तशती कोणी कोणाला सांगितली? करूया सुरुवात. सप्तशतीचा अध्याय क्रमांक 1. श्री गणेशाय नमः. देवीची महिमा कैसी मधु कैकवनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो. प्रश्न काय होता? सप्तशती कोणी कोणाला सांगितली, कोणी लिहिली हा प्रश्न नव्हता. जगन्मातेच्या आदेशाने भगवान मार्कंडेय महर्षींनी ती लिपिबद्ध केली, पण सुरत आणि समाधी वैश्याला स्वतः मेधा ऋषींनी सांगितली. अध्याय क्रमांक 1 मध्ये वाचतो आपण. मग या सप्तशतीचं त्रिकूट पुन्हा संपन्न केव्हा होतं हे बघा. 5 अंग आहे सप्तशतीचे. त्यातलं पहिलं अंग कवच, अर्गला, कीलक, रात्री सुक्त या 4 स्तोत्रांचा समूह म्हणजे प्रथम अंग. अध्याय क्रमांक 1 ज्याची अधिष्ठातृ भगवती महाकाली माता आहे याला म्हणतात प्रथम चरित्र, हा दुसरा अंग. अध्याय क्रमांक 2, 3, 4 याला मध्यम चरित्र म्हणतात, याच्या अधिष्ठातृ भगवती महालक्ष्मी माता. उत्तर किंवा उत्तम चरित्र ज्याला म्हटलं जातं ते अध्याय क्रमांक 5 ते 13 म्हणजे पूर्णतः 9 अध्याय सप्तशतीचे. याच्या अधिष्ठातृ देवता भगवती महासरस्वती माता. आणि त्यानंतर देवी सुक्त, तिनिरहस्य आणि क्षमा प्रार्थना हे सप्तशतीचं 5 अंग असतं. या पंचांगाने जी म्हटली जाते ती सप्तशती. विचार करण्याची गोष्ट आहे आपल्या सर्वांना. शत्रू पराजय करायला, सामर्थ्य प्राप्तीसाठी आपण सर्वजण काली मातेची उपासना करतो नव्हे तर स्वामी चरित्रानुसार ज्यावेळेस महाराजांनी स्वतःचा अवतार प्रकट केला कर्दैवनातून, सर्वात प्रथम ते कलकत्त्याला जाऊन कालीचं दर्शन घेतात असं ते स्वतः सांगतात. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन असे स्वामी महाराज म्हणतात स्वामी चरित्रामध्ये. म्हणजे ज्या काली मातेला शक्तितत्वाचं प्रतिनिधी म्हटलं जातं त्यांच्यासाठी सप्तशतीमध्ये एकच अध्याय येऊन पहिला. ज्या महालक्ष्मी मातेसाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न आणि स्तोत्र मंत्रांद्वारे उपासना करतो त्या लक्ष्मी मातेला सुद्धा 3 अध्याय सप्तशतीमध्ये फक्त, दुसरा, तिसरा, चौथा. पण ज्या सरस्वती मातेकडे आपलं अक्षरशः दुर्लक्ष होतं उपासनेमध्ये त्या सरस्वती मातेला अध्याय क्रमांक 5 ते 13 9 अध्यायाने सप्तशती. असं का असेल बरं? जेवढं महत्व का दिलं गेलं सरस्वती उपासनेला? माणसाला आयुष्यामध्ये धनप्राप्तीसाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, कीर्ती प्राप्तीसाठी एकदा लक्ष्मी उपासना करावी लागते. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रथम ज्ञान कमवावं लागतं, तेव्हा सरस्वती. आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा विनियोग कसा करावा याचंही ज्ञान असावं लागतं, म्हणून परत सरस्वती. म्हणजे आयुष्यामध्ये 2 वेळा सरस्वतीची उपासना करावी लागते नव्हे. आपल्या प्रत्येकाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक परीक्षा असतात आणि त्या परीक्षेमधून सुद्धा जी माता तारते ती ही महासरस्वती नव्हे.
तर ज्या वेळेस तुम्हाला सरस्वती मातेची अपेक्षा असते केव्हा केव्हा एखादी गोष्ट टिकवण्यासाठी जी ज्ञानेश तुम्हाला लागतं, जे नॉलेज तुम्हाला लागतं, ते सरस्वती माता देते. दुसरं, कोणत्या वेळी काय बोलावं याचं तारतम्य सरस्वती मातेच्या हातात आहे. नव्हे तर कुठे काय बोलावं, कुठे काय निर्णय घ्यावा, हे सुद्धा सरस्वती माता आपल्याला सांगतात. म्हणून जीवनामध्ये सरस्वती मातेचं सर्वात जास्त महत्व असतं. एक उदाहरण आपल्या सर्वांना सांगतो. आपण सेतू हिमाचल हिंदू धर्मातल्या जेवढ्याही देवता आहेत यांची उपासना कशाने करतो? स्तोत्र मंत्राने. आणि स्तोत्र मंत्रांचा संपूर्ण समूह कसा तयार होतो? मुळाक्षराने. ते ज्ञाचे मुळाक्षर आहेत ना आपले सर्व. ते ज्ञ मुळाक्षराच्या बाहेर कोणताही धर्मग्रंथ आहे का? सप्तकोटी महामंत्र सांगितलेत आपल्याला. ते 7 कोटी महामंत्र सुद्धा मुळाक्षरांच्या बाहेर आहेत का? नाही. आपल्या सर्वांना ग्रहणाची उपासना करायला लावतात बघा. ग्रहणात उपासना ती का केली जाते? तुम्ही वर्षभर किंवा ग्रहण लागेपर्यंत एक ग्रहण ते दुसरं ग्रहण याच्या मधला जेवढा कालावधी असतो त्यात अनेक संकटांना अनेक प्रकारच्या स्तोत्र मंत्रांचं सहकार्य तुम्ही घेतात. त्यामध्ये दुर्गा सप्तशती असो, श्रीमद भागवत असो, स्वामी चरित्र असो, अनेक धर्मग्रंथ आणि 99 मंत्रापासून तर महामृत्युंजय मंत्रापर्यंत अनेक मंत्र तुम्ही म्हणता. पण एखादं शस्त्र हे प्रमाणापेक्षा जास्त जेव्हा आपण चालवतो त्यावेळेस त्याला गंज पण येतो आणि मलिनता पण येते. तसं तुम्ही एखादं स्तोत्र मंत्र ज्यावेळेस काम्य कर्मांसाठी प्रमाणापेक्षा जास्त म्हणतात त्या मंत्रांना सुद्धा मालिन्य येतं. मग ते मंत्र मालिन्य धुण्यासाठी एकमेव पर्याय असतो आपल्याला ग्रहण चालू असताना ते मंत्र म्हणणे. म्हणजेच त्या सर्व मंत्रांना घासून पुसून परत एकदा जागृताने लखलखित केलं जातं. मग समजा 4 तासाचं ग्रहण असलं, आपण 1 तास स्वामी चरित्र, 1.5 तास सप्तशती, 1-1.5 तासामध्ये अनेक छोटे छोटे धर्मग्रंथ, छोटं भागवत, छोटं नवनाथ, उरला अर्धा तासाचा वेळ. मग त्यामध्ये आपली धावपळ काय होते? काल भैरवाष्टक करायचं, वर्गा सुक्त करायचं, धुमावती मंत्र करायचा किंवा मंत्र विभागातले अनेको मंत्र मनात करायचे. ह्या धावपळीमध्ये ग्रहण केव्हा संपतं? आपल्याला असं वाटतं आणखी 1-1.5 तास ग्रहण पाहिजे होतं. म्हणजे सेवेकरांना 4 तासही कमी पडतं ग्रहण. पण समजा 15 मिनिटाचं ग्रहण आलं तेव्हा काय कराल? आंघोळीला बाथरूम मध्ये जाऊन नळ बादली भरेपर्यंत 15 मिनिटं संपतात आपले. त्यावेळेस काय करता येईल आपल्याला? मग 15 मिनिटांमध्ये जेव्हा ग्रहण येतं त्यावेळेस स्नानाचे प्रकार गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे. अध्याय क्रमांक 36 नुसार सांगतो की त्यामध्ये जर पूर्ण स्नान जमलं नाही तर दुसरं असतं कटी स्नान. म्हणजेच काय? जर तुम्हाला स्नान करता नाही जमलं तर गुडघ्याच्या खाली पाय धुवायचे, कोपराच्या वर हात धुवायचे, तोंड स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, कपाळाला भस्म आणि कुंकुम लावलं, याला म्हणतात कटी स्नान. दुसरं मंत्र स्नान असतं. मंत्र स्नान म्हणजे जर डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला फणफणाट ताप आहे, आंघोळ करू नका, पाण्यामध्ये हातपाय घालू नका, असं म्हटल्यानंतर मग आपण प्रत्येक जण काय करतो? हा, डॉक्टरने नाही सांगितलंय, आंघोळ नाही केली आहे, नित्य सेवा करता येणार नाही. पण इथपर्यंत सांगितलं आहे तुमच्या घरात सूतक आणि वृद्धी जरी असली तरी स्तोत्र मंत्र जीभ, ओठ आणि दात न हलवता मनोमन करायचे असतात आपल्याला. नित्य सेवेत तेव्हा सुद्धा खंड पाळला जात नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला स्नान करायला नाही सांगितलं मग तेव्हा काय करू शकतो? तुम्ही हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पुंडलिकाक्षाय नमः या मंत्राने भगवान विष्णूंचं स्मरण करून मस्तकावर पाणी शिंपडलं, याला म्हणतात मंत्र स्नान. मग हे मंत्र स्नान झाल्यानंतर मग आपण काय करायचं? 15 मिनिटांमध्ये ग्रहण संपेपर्यंत मुळाक्षर जे आहे आपले त्याचे जास्तीत जास्त आवर्तन करायचे. हे आवर्तन केल्यानंतर जेव्हा ग्रहण संपतं स्नान करायचं. म्हणजेच या विश्वातले जेवढेही धर्मग्रंथ आणि पुराण असो किंवा सप्तकोटी महामंत्र असो ज्या मुळाक्षरांच्या बाहेर आहेत का सर्व, ज्याचे मुळाक्षर सिद्ध झाले त्याच्या जीवनामध्ये सर्व धर्मग्रंथ आणि महामंत्र सिद्ध होतात. त्याला हा अध्यात्मातला बारकावा आहे. म्हणून त्यासाठी ज्या व्यक्तीला सरस्वती कृपेने ते ज्ञापर्यंत सर्व मुळाक्षर सिद्ध झाले मग त्या माणसाची वाचा एवढी सिद्ध होते की ज्यावेळेस कठीण प्रसंगामध्ये एखाद्याशी बोलताना तुम्ही कोणत्याही मंत्राचा उच्चार जेव्हा करता तो मंत्र सिद्ध जरी नसला तरी सरस्वती कृपेने एवढा फलद्रूप होतो समोरचा व्यक्ती आपलं काम ऐकतो पूर्णपणे.
अनेक प्रकारच्या संकटामध्ये जेव्हा तुम्ही कोणत्याही देवतेंना आरोळी देता, तुमचे अक्षर अभ्यासाने अक्षर सिद्ध असल्या कारणाने त्या देवतेचं विशेष लक्ष तुमच्यावर जातं. त्यासाठी सरस्वती पूजा असते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, फक्त सरस्वती पूजा लहान मुलांसाठी नाही, आबाल वृद्ध त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. पुढचा टप्पा सांगतो. आपल्या पूर्ण मानवी देहामध्ये आपली बुद्धी कुठे निवास करते? मेंदू कुठे आपला? तुम्ही इथं बसता म्हणून विचारलं. कुठे नेमका? इथे. हा, मग आपल्या भारताचं मस्तक कुठे म्हटलं गेलंय सांगा? काश्मीरला. आणि सरस्वती मातेचं 18 पीठांपैकी जे मूळ पीठ आहे ते काश्मीरमध्ये आहे. 5 व्याप्त काश्मीरमध्ये त्या नराधमांनी त्या सरस्वती मातेच्या मूळ पीठाचा उद्ध्वस्तीकरण केलं आहे. आज सुद्धा तुम्ही जर गुगल केलं काश्मीर पीठ सरस्वती टेम्पल, तर एक तुटलेल्या मंदिराचा ढाचा येतो बिघडले. ते मूळ सरस्वती पीठ आहे आपलं, की जे काश्मीरमध्ये, पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्या नराधमांनी तोडलेला आहे. परंतु आपल्या सरस्वती पूजनाचा पहिला संकल्प हा असतो की आमचं जेवढंही भूमी, जेवढा परिसर पाकिस्तानसह इतर देशांनी बळकावला आहे तो लवकरात लवकर आम्हाला परत मिळावा, हा पहिला संकल्प असतो आपल्या सर्वांचा. कारण त्या वस्तू जाऊ द्यायच्या नाहीत आपल्याला. ती पुन्हा स्थापन त्या मातेची किती करायची. भगवान शंकराचार्यांनी शृंगेरी पीठातून आता गेल्या 2 वर्षापूर्वी जेवढा भाग काश्मीरचा आपल्या ताब्यात आहे त्या ठिकाणी तसं मंदिर बांधलं आणि एका उत्सव मूर्तीची स्थापना केली आहे. दुसरं, ज्या ठिकाणी आई साहेबांच्या गळ्यातला हार पडला ते मैहर नावाचं क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी दुसरं सरस्वती मातेचं मंदिर आहे. परत आणखी पुढे गेले तर भगवान आदि शंकराचार्यांनी ज्या 4 प्रमुख धर्मपीठांची स्थापना केली त्यातलं पहिलं पीठ शृंगेरी शारदांबा, तिथे शारदांबा मातेची स्थापना झाली. आणि या 3 पीठांपेक्षाही थोडं पुरातन म्हणजे 62 क्षेत्र म्हटलं जातं सरस्वती मातेचं. आपण सर्व सप्तशती वाचक आहात, आपल्याला त्यातलं पहिलं प्राधानिक रहस्य सांगतो काय आहे. प्राधानिक रहस्यामध्ये जेव्हा सप्तशतीच्या सांगितलं आहे की निर्गुण शक्तीला, मुद्दामून शक्ती शब्द आम्ही जास्त वापरतो, निर्गुण शक्तीला जेव्हा सगुण होण्याची इच्छा झाली त्यावेळेस मातेचं सर्वात पहिलं रूप जे धारण झालं ते आपल्या भाग्याने महाराष्ट्रामध्ये आहे, करवीर निवासिनी महालक्ष्मी. आणि त्या महालक्ष्मी मातेच्या दक्षिणांगातून म्हणजे उजव्या भागातून भगवती काली माता, वामांगातून म्हणजे डाव्या हातून भगवती सरस्वती माता प्रकटल्या. त्यावेळेस आई महाराजांनी सांगितलं की आपल्या स्त्री पुरुष देवाने जोडे निर्माण करा. त्यावेळेस स्वतः महालक्ष्मी मातेच्या स्वरूपातून कमला आणि ब्रह्मदेव हे निघाले. म्हणून ब्रह्मदेव आणि भगवती लक्ष्मी माता सख्खी भाऊ बहीण आहे. सरस्वती मातेच्या अंशातून सरस्वती आणि सोबतच भगवान शिव प्रकटले, म्हणजे शिव आणि सरस्वती दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत. आणि सोबतच काली मातेच्या अंशातून भगवती काली आणि विष्णू प्रकटले, म्हणजेच महाकाली आणि महाविष्णू दोघेही सख्खे भाऊ बहीण आहेत. मग ह्या दोघांच्या सत्तिकांचा आपापसात जेव्हा विवाह संपन्न झाला त्यावेळेस रुद्रा वरदात्री गौरी याच्यासोबत लक्ष्मी, त्यांच्यासोबत सरस्वती असे त्यांचे विवाह झाले. त्यानंतर जेव्हा शक्ती मातेने आदेश केला की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा, त्यावेळेस ब्रह्मदेव आणि सरस्वती मातेने मिळून संपूर्ण जडचेतन सृष्टी निर्माण केली. पण ह्या सर्वांमध्ये आपापसामध्ये वार्तालाप कसा होईल, स्पंदन कसे असतील, स्वर आणि मूळाक्षर कसे असतील याचा अभाव होता. म्हणून ज्या ठिकाणाहून सरस्वती मातेने सप्त स्वरांची निर्मिती केली, मूळाक्षरांची निर्मिती केली, विविध प्रकारच्या भाषेची निर्मिती केली, ते स्थळ म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याला म्हणतो आपण बास्वर किंवा बासर. आज सुद्धा गुरुचरित्र अध्याय क्रमांक 13 आणि 14 ज्या ठिकाणी घडला ते स्थळ म्हणजे बासर आहे. आणि तिथे दत्त महाराजांच्या मंदिराच्या मागे बरोबर 7 अशा शिला आहेत की त्या 7 शिलांवर ज्यावेळेस तुम्ही आघात करता तर क्रमशः सा रे ग म प ध नि सातीचे 7 स्वर रांगेत वाजतात. अशा 7 स्वरात्मक त्या शिला आहेत. म्हणून ज्या ठिकाणी विद्येचे आणि स्वराचे स्पंदन अजून सुद्धा कार्यान्वित आहे त्या स्थळावर दाक्षिणात्य लोकांचा एक क्रम असतो. त्यांच्या मुलांचं वय वर्ष 8 झालं, शालेय शिक्षण सुरू होण्याचा कालावधी असला किंवा ज्यावेळेस मुलांना पहिल्यांदा शाळेत टाकलं जातं तो क्रम असला
त्या वेळेमध्ये त्या पीठावर अक्षराभ्यासम किंवा विद्यारंभ नावाचा संस्कार केला जातो. आजपर्यंत बालवाडी पासून तर पीएचडीचं शिक्षण घेईपर्यंत जेवढे दाक्षिणात्य लोक असतात पहिला आशीर्वाद घ्यायला बासरला जातात आईसाहेबांकडे. आणि आता मार्गाच्याच कामाने नेपाळ असो दुबई असो या ठिकाणी गेल्यानंतर पाहण्यात आलं की तिथल्या कोणत्याही उच्च पदावर जर बघितलं तर दाक्षिणात्य लोक दिसतात. का? म्हणून त्यांनी हिंदू धर्म संस्कृतीचे संस्कार अवलंबले नाहीत. त्यांनी तंतोतंत या विद्या सरस्वती मंत्राचा आणि विधीचा अभ्यास केला. खरं बघता आपल्या वर्षभरामध्ये 3दा सरस्वती पूजन झालं पाहिजे असतं आपलं. सर्वात पहिले चैत्राचा पाडवा, दुसरं दसरा नवरात्रीतला आणि तिसरा माघ शुद्ध पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा प्राकट्य उत्सव. हे 3 मुख्य प्रधान असतात. आणि सोबत ज्या ज्या वेळेस तुमच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेस त्यांना वर्षभर लागणारे ज्या वह्या, जे पुस्तकं, जे पेन, जे काही साहित्य लागतं त्यांच्या वर्षभराच्या अभ्यासासाठी ते सर्व समोर ठेवून त्याच्यावर हा पहिला संस्कार केला जातो. त्याला म्हणतात विद्यारंभ. आणि जो व्यक्ती त्याच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात विद्यारंभ संस्काराने करतो त्याचे अवघड विषय सुद्धा सोपे जातात असा विद्यमान आपला सर्वांचा अनुभव आहे. म्हणून त्यासाठी सर्वांनी मिळून हा विद्यारंभ संस्कार करायचा असतो. मग हा संस्कार प्रथमतः तिथे पूर्ण करण्यात आला बासरला. आपल्याला सर्वांना माहिती असेल बासरला फक्त प्रतिनिधी झाले होते काही भागातले, तरी एवढी गर्दी झाली बासर क्षेत्रामध्ये की त्या लोकांना वाटलं मिळावं की काय एखादा आमचा. त्यावेळेस सरस्वती मातेला कौल लावला होता माऊलींनी की माते सर्व सेवेकरी इथे जर आले तर त्यांची खूप म्हणजे अवस्था बिकट होईल, म्हणून आम्ही आमच्या भागामध्ये सरस्वती पूजन करू शकतो का? त्यावेळेस आई साहेबांनी उजवा कौल दिला. होकार दिल्यानंतर मग अनुष्ठान झाले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आईच न त्या मुलांपर्यंत यायला कशा नाही म्हणतील, म्हणून आई साहेबांनी 65 ते तुमच्या जिल्ह्यापर्यंत प्रवास करत आले आहे. मग आपण दरिद्री लावू नका की घरापासून तिथपर्यंत येणार नाही. म्हणून मग सर्वांनी आवर्जून या सरस्वती पूजनामध्ये सहभाग घ्यायचा. बरं, सरस्वती पूजनामध्ये प्रवेश विनामूल्य आहे. 1 रुपयाचं तुम्हाला प्रवेश पत्र नाही, मोफत हा कार्यक्रम आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण अध्यात्मामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे पैशाचा अतिरेक केला जात नाही. जिथे होत असेल तिथे मूळ अध्यात्म नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी कोणत्याही प्रकारचा तिचे प्रवेश पत्र दिलेलं नाही. फक्त त्यामध्ये काय आहे, एक सरस्वती किट आपल्याला घेऊन तिथे यायचं आहे. सरस्वती किट सोबत काय काय असतं? गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुलं, पाण्याची बॉटल, छोटं तामण, पळी, पेला, आसन आणि आपापली मुलं. एवढं साहित्य घेऊन जायचं. जेवढं साहित्य आणलं त्याच्यासह मुलांनाही सोबत परत न्यायचं. नाहीतर व्यासपीठाकडे जमा होतात सर्व. पूजन संपल्यानंतर हे काम जास्त चालतं. हे बघा, ह्या मुलगा कुणाचा आहे घेऊन जा, हा कुणाचा घेऊन जा, हे काम जास्त होतं. म्हणून मग ती एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या सर्व साहित्यासोबत यायचं. मग साहित्य आणल्यानंतर तुमची पूजा कशी असते? मोजून 36 मिनिटांची पूजा असते. 36 मिनिटांमध्ये संकल्पाला प्रारंभ होतो. संकल्पामध्ये सर्वात पहिला संकल्प हा की आमच्यासाठी आमच्या सीमेवर लढणारे जेवढे जवान आहेत यांच्या प्राणाला धोका होता कामा नये. आमचं गेलेलं जेवढंही भारताचं ऐश्वर्य आहे, नालंदा सारख्या युनिव्हर्सिटीज आहे किंवा जे जे क्षेत्र इतर देशांनी व्याप्त केलं आहे ते आम्हाला परत मिळावं आणि आमचा भारत परत विश्वगुरु व्हावा, हा दुसऱ्या संकल्पात येतो. तिसऱ्या संकल्पात ही मुलं संकल्प करतील की आमची अमुक शैक्षणिक इयत्ता आहे, त्यातले सर्व विषय सोपे जावे आणि आम्ही त्यातून विजयी व्हावा, हा मुलांचा संकल्प. पालकांनी काय करायचं त्यामध्ये? माते, आमच्या जीवनातल्या कोणत्याही वळणावर जी परीक्षा आमच्यासाठी असेल त्या परीक्षेमध्ये अव्वल क्रमांकामध्ये आम्हाला उत्तीर्ण करा. 2, माते, अवघड प्रसंगामध्ये कोणत्या वेळी काय निर्णय घ्यावा ती निर्णय क्षमता आमची जागृत करा. आणि 3, माते, जिभेतून नेमकं कोणत्या वेळेस काय बोलावं याचं तारतम्य आम्हाला द्या. या 3 गोष्टी सरस्वती पूजनामध्ये मोठ्यांनी मागायच्या असतात. आणि हा संकल्प झाल्यानंतर सुरू होता सरस्वती मातेचं आवाहन. मग त्यामध्ये सरस्वती यंत्र काढलं जातं. 0 ते 9 पर्यंत आकडे काढले जातात. अ पासून य पर्यंतचे मुळाक्षर गिरवले जातात आणि A to Z अल्फाबेट्स काढले जातात.
हे सर्व काढल्यानंतर मग मातेचं पूजन सुरू होतं. त्यात त्यांचं आवाहन, स्थापन, पंचोपचार पूजन आणि मधाचा नैवेद्य. सरस्वती मातेच्या नैवेद्यामध्ये आवर्जून मध दिलं जातं. सप्तशती वाचता तुम्ही अध्याय क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस भगवती साकारल्या प्रत्येक देवतांनी त्याला वेगवेगळे गिफ्ट दिले होते बघा. त्यामध्ये मधुपात्र कुबेर दे असं म्हटलंय बघा सप्तशतीमध्ये. मधाचं पात्र कुबेराने दिलं होतं आई साहेबांना. म्हणून जो मधाचा नैवेद्य दाखवतो तो कुबेरा समधनी होतो आई साहेबांना असं म्हटलं आहे. म्हणून मग त्या मधाचं नैवेद्य आई साहेबांना दाखवल्यावर ते मध अभिमंत्रित केलं जातं आणि अभिमंत्रित केलेल्या मधाने दर्भाच्या साह्याने प्रत्येकाच्या जिभेवर सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहिला जातो. मग तो लिहित असताना पासून काही क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी एवढं सुंदर उदाहरण दिसायचं. 3 पिढ्या बसायच्या सरस्वती पूजनाला. आजी आजोबा, आई बाबा आणि लहान मुलं. मग लिहिताना आजी आजोबा आई बाबांच्या जिभेवर सरस्वती बीज लिहायचे, आई बाबा लहान मुलांच्या जिभेवर बीज लिहायचे आणि लहान मुलं आजी आजोबांच्या जिभेवर लिहायचे. असा पूर्ण क्रम व्हायचा 3 पिढ्यांचा. म्हणजे एकमेकांमध्ये एकता आणि सलोखाता असायचा, परंतु एकमेकांमध्ये बॉन्डिंग तयार होतं या सरस्वती पूजनात. ते झाल्यानंतर मग सरस्वती मंत्राचा जप होतो. सर्वांच्या वतीने त्या जी बॅच असते त्या सांगतेसाठी एक सरस्वती मातेची आरती केली जाते. आरती केल्यानंतर विद्यादान होतं आणि विद्यादान मागितल्यानंतर क्षमा प्रार्थना आणि कार्यक्रमाची सांगता होते. हा 36 मिनिटांचा कालावधी असतो. आणायचे आपल्या इथे किती वाजेपासून आहे बॅच? दुपारी 12 ते 4 ते 5 वाजेपर्यंत आपल्याकडे क्रमशः 1-1 तासाच्या बॅचेस होणार आहे. मग जे जवळचे लोक आहेत त्यांनी परिसरातल्या लोकांनी व्यवस्थित त्या सरस्वती पूजनामध्ये आपला सहभाग द्यायचा असतो. मूळ जर सरस्वती मातांचीच कृपा आपल्यावर झाली तर आध्यात्मिक आणि पारमार्थिक अनेक लाभ आपल्याला मिळत असतात. ही यामागे सांगण्याची गोष्ट आहे. मग हे सरस्वती पूजन करत असताना विविध प्रकारच्या सेवा उपासना आणि आपली स्वयंसेवक म्हणून आपण नियुक्त करत असतो. त्यातला महत्वाचा विभाग असतो तो म्हणजे वेद विज्ञान संशोधन विभाग. त्या वेद विज्ञान संशोधन विभागामधून आपल्याला आपल्या हिंदू धर्माचं अध्यात्माने विज्ञान काय आहे हे सांगितलं जातं. आणि इथे या स्वयंसेवकांमध्ये आपल्याला या विभागामार्फत ज्यांना काम करायचं असेल त्यांनी माझ्या मदतीला येण्यासाठी हे आजचा सत्र संपल्यानंतर पुरुषांनी, सर्व माझ्या भावांनी आणि सर्व माझ्या भगिनींनी आपली नावं द्यायची आहेत की ज्यांना असं वाटतं की या वेद विज्ञान संशोधनामार्फत मी हिंदू धर्म शिकणार आहे, त्याच्यातलं अध्यात्म काय आहे, त्याच्यातलं विज्ञान काय आहे, सर्वांवर वैकल्यांमध्ये असंच का केलं जातं. जरा आता तुम्ही म्हटलं पुढच्या पिढीला की नाही आपल्याला गणपती पूजनामध्ये शमी वाहिली जाते, मंदाराची फुलं असतात, ही का वाहतात विचारल्यावर काय सांगाल तुम्ही? गणपतीला शमी का वाहतात, गणपतीला मंदाराची फुलं का वाहतात, गणपतीचीच पूजा पहिले का करतात, असं विचारल्यानंतर नेमकं काय सांगाल? पहिलीच्या जर आपण म्हटलो तिच्यामध्ये की ठीक आहे आध्यात्मिक कारण काहीतरी सांगेल की काय, ज्यावेळेस गणपतीचा शिरच्छेद झाला होता आणि त्यांना नवीन गजमुख बसवला त्यावेळेस जगन्मातेने विनंती केली होती महादेवांना की बघा तुम्ही माझ्या मुलाचा पूर्ण चेहरा विद्रुप केला आहे, आता याचं सर्वतोपरी पूजन झालं पाहिजे, नाहीतर एकाचीही पूजन होणार नाही आपण मांडणार आहे असं म्हटल्यानंतर. कारण काय आहे आई साहेब कधीही या गोष्टी पाहत बसत नाही की नाही याचं कर्म तसं होतं, याचं प्रारब्ध तसं होतं, त्यामुळे असं म्हणजे गणपतीचा शिरच्छेद झाल्यानंतर महादेव समजवत होते आई साहेबांना अगं जाऊ दे एवढा क्रोध करू नको का तुझ्या मळापासून हा उत्पन्न झाला म्हणून तामसिक अंश जास्त होता, अहंकारात ते प्रतीक होतं म्हणून त्याचं मस्तक मी मानलं, जाऊ दे ते विधीचं विधान होतं, त्याचं प्रारब्ध होतं. आई साहेबांना ऐकून घेतलं. त्या म्हणतात ठीक आहे ते सर्व बाजूला ठेवा, याला जिवंत करतात का तुमची सृष्टी नष्ट करून? त्यांच्याकडे हे काही नसतं प्रारब्ध वगैरे, जाऊ दे तिकडे काही नाही, माझं सांग माझ्या मुलाचा आई होतं हे चांगलं करतो का तुझी सृष्टी सोडू असं म्हटल्यानंतर मग महादेव म्हटले आपल्या हाताच्या बाहेरची केस चांगली आहे बाबा जिवंत करतो तुझ्या पोराला. या ठिकाणी आई साहेब जर होकार देऊन गेला असता तर आता गणपती नसते आपल्यामध्ये. म्हणून मग त्यासाठी आई साहेबांची उपासना जी असते ना ही तुमच्या प्रारब्धावरही मात करून जाते. तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये एखादी गोष्ट जर नसली आणि तुम्ही जर
जगन्मातेला समर्पित असलात, कुलदेवीची उपासना जर करत असलात ना, तर तुमच्या नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा जगन्मातेच्या कृपेने तुम्हाला मिळते. एवढं महात्म्य या शक्ती उपासनेचं आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस असं म्हटल्यानंतर गजमुख गणपतीनं लावलं आणि गणपती सक्रिय झाले, जिवंत झाले असं म्हणतो. पण मग तेव्हा वेळापासून सर्वांना सांगितण्यात आलं, कोणतंही मंगल कार्य करताना श्री गणेशाय नमः असं म्हणून तरी सुरुवात करा. जर कोणी गणपती पूजन स्मरण न करता कोणतंही कार्य करेल, त्या कार्यामध्ये विघ्न आणण्याची जबाबदारी गणपतींकडे आहे. पण ज्या ठिकाणी गणपती स्मरण पूजन करून कार्यारंभ होतो, त्या ठिकाणी कोणतं विघ्न येऊ नये ही सुद्धा जबाबदारी गणपतींची आहे. म्हणून ते विघ्न हरता पण आहे आणि विघ्न करता पण आहे. हे झालं त्यांचं आध्यात्मिक कारण. आता विज्ञान काय ते सांगतो बघा. गणपतीच पूजन पहिले का केलं जातं? कारण भविष्यामध्ये जी पिढी येईल त्या पिढीला फक्त अध्यात्म सांगून उपयोग नाही, विज्ञान सांगावं लागेल. मग विज्ञान बघा, आपल्या जीवसृष्टीमध्ये जेवढी काही सृष्टी आहे ही स्पंदनांनी तयार होते. याला काय म्हणतात आपण? आपली जी बोली भाषा आहे ही स्पंदनात्मक आहे. साऊंड लँग्वेज आहे ना आपली. स्पंदन येतात, त्यातून आपण बोलतो. पण देवतांची जी भाषा आहे ही प्रकाशीय भाषा आहे. याला म्हणतात आपण लाईट लँग्वेज. ज्यावेळेस तुम्ही एखादी व्रतवैकल्य उपासना करता, स्तोत्र मंत्र म्हणतात आणि गणपतीचं स्मरण जेव्हा करतात ना, गणेश काय करतात? तुमची जी काही साऊंड लँग्वेज आहे ती कन्वर्ट करतात लाईट लँग्वेज मध्ये आणि तुमची उपासना देवतांपर्यंत पोहोचवतात. आणि देवतांनी दिलेले जे काही आशीर्वाद असतात ते कन्वर्ट करून लाईट लँग्वेज मधून साऊंड लँग्वेज पर्यंत आपल्याकडे येतात. हे कर्म गणपती करतात. म्हणून त्यांना ज्ञानमयो विज्ञानमयोसी म्हटलं आहे. हे गणेशाचं विज्ञान आहे. म्हणून त्यासाठी गणेश उपासना असते. मग असे आपल्या हिंदू धर्मातले जे काही तारकावे आहे ते शिकवण्याचं काम हा वेद विज्ञान संशोधन विभाग करतो. याज्ञिकी विभाग आणि वेद विज्ञान दिसायला सारखे जरी असले तरी दोन बाजू आहेत. एक इथं पूर्व असेल तर एक पश्चिम आहे. म्हणून त्यासाठी ज्यांना कोणाला असं वाटतं की आम्हाला सुद्धा हिंदू धर्मातलं विज्ञान आणि अध्यात्म शिकायचं आहे आणि ज्यांना कोणाला त्या वेद विज्ञान संशोधनामार्फत सरस्वती पूजनाला स्वयंसेवक म्हणून आम्हाला मदत करायची असेल, आत्ताचा कार्यक्रम संपल्यानंतर आपली नाव द्या. म्हणजे आपल्याला त्या विभागामार्फत तिथे नेमकी सेवा काय करायची आहे ती व्यवस्थित सांगता येईल. म्हणून सरस्वती पूजनाचं आपल्याला सांगून झालं. या 3 महत्वाचे प्रश्न येऊ शकतात प्रत्येकाला. सर्वात पहिला प्रश्न येतो, आमच्या घरात 4 मुलं आहेत, मग आम्ही किट 1 घेतलं तर चालेल का? 4 किट घ्यावे. आता तुमच्या घरातले मुलं 4 आहेत आणि जेव्हा पाठ्यपुस्तक तुमच्या मुलांना घेतले जातात, वह्याने पुस्तकं हे प्रत्येक मुलांना मिळून 1 तुम्ही देतात का प्रत्येकाचं वेगवेगळं असतं? वेगवेगळं. आता हे किट सुद्धा प्रत्येकाला वेगळं का दिलं जातं तुम्हाला सांगतो. त्यात अनेक प्रासादिक वस्तू काय आहेत त्याचं महत्त्व सांगतो. सर्वात पहिले विद्यारंभ करण्याची पुस्तिका, प्रासादिक पेन, फोटो आणि अंथरायला कापड. त्यामध्ये लाल रंगाच्या पाऊच मध्ये सर्वात पहिली प्रासादिक वस्तू येते गणेश पूजनातली दुर्वा. आता पुढच्या दिवसात बघा गणपती पूजन येणार आहे. तुम्ही 10 दिवस गणपतीला वाहिलेलं दुर्वा काय करतात सांगा बरं? निर्माल्य है ना. परंतु त्या 10 दिवसाच्या जेवढ्याही दुर्वा तुम्ही वाहता त्या जमा करून ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मुलांची परीक्षा येईल, तुमच्या मुलांचा इंटरव्ह्यू येईल किंवा तुम्हाला अशा महत्वाच्या प्रसंगाला सामोरं जायचं असेल की ज्या ठिकाणी माझा विजय झालाच पाहिजे असं असेल, त्यावेळेस गणपतीला वाहिलेल्या त्या 21 दुर्वा घ्यायच्या. त्यासोबत गणपतींना वाहिलेली जी रुईची फुलं असतात ती घ्यायची. लाल रंगाच्या कापडामध्ये ती सर्व घेऊन लाल रंगाच्या दोऱ्याने शिवायची आणि एक छोटा ताईटासारखं ते बनवायचं. आणि मुलं जेव्हा अभ्यास करत असतील त्यावेळेस त्यांच्या गळ्यात असू द्या, परीक्षेला जाताना त्यांच्या गळ्यात असू द्या. त्याने काय होईल, एखाद्या गोष्टाचं आकलन त्यांना होत नसेल ना, तो विषय त्यांना सोपा व्हायला जातो आणि समजायला जातो. परीक्षेमध्ये असं होतं, काही मुलं एवढे भितात की आता परीक्षा येणार कशी आजारी पडतात. काही मुलांचं असं होतं, परीक्षेच्या हॉलच्या बाहेरपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांना होतात आणि नेमकं तोच प्रश्न जेव्हा आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी येतो, परीक्षेला येतो, अरे मी आत्ताच बाहेर याचं उत्तर ऐकलं होतं, आत्ताच बाहेर वाचलं होतं, आत्ता का आठवत. असं जे होतं ते या गणपतींच्या दुर्वेने होत नाही. म्हणून त्या दुर्वा साठवून ठेवा. 10 दिवसाच्या टाकून होता. पुढे नवरात्री. नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण काय वाहतो आई साहेबांना? आपटा. ती आपट्याची पानं दुसऱ्या दिवशी काय होती परत? निर्माल्य, पायदळी टाकतात सर्वजण. पण जेवढे आपट्याची पानं तुम्ही घाटावर वाहिले असतील, आपल्या देवतांना वाहिले असतील, ते सुद्धा जमा करून ठेवा.
ज्या वेळेस महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं त्यातली 3 पानं सोबत ठेवा. प्रत्येक कुटुंबियांनी घ्या आणि ठेवलेल्या पानांमध्ये तुमची कोणी नातलग मित्रमंडळी जर आली त्यांना त्या आपट्याची पानं द्या आणि आपटाच वाहा. कारण तुम्ही असे मोठे पंजाच्या आकाराचे आपट्याची पानं वाहतात का देवांना. आपटा कधीही 1 किंवा 2 इंचाच्या वर वाढत नाही. आपटा जो पान म्हटले जातात ते खरखरीत असतात. तुम्ही जे मोठे मोठे पानं वाहतात ना तो आपटा नसतो, तो कांचना असतो आणि तो गुळगुळीत असतो, आपटा नाही. म्हणून मूळ आपटा 1 किंवा 2 इंचाचा असतो. म्हणून त्या आपट्याची मुख्य पानं सुद्धा तुम्हाला याच्यात दिलेली आहे. तिसरा प्रयोग सांगतो पण तो घरी वापरू नका महिलांनी. बिया तिच्यामध्ये दिलेल्या असतात तुम्हाला झुंजेच्या. त्या जेव्हा सरस्वती पूजनामध्ये सिद्ध होतील, सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अशा महत्वाच्या इंटरव्ह्यूला जायचं असेल, जिथे तोंडी परीक्षा असेल असं, किंवा ज्या ठिकाणी असं वाटतं की बोलताना मी जे सांगेल ते समोरच्या व्यक्तीने ऐकलं पाहिजे, त्यासाठी ती बी जिभेच्या खाली ठेवून बोलायचं, समोरची व्यक्ती ऐकते आपलं. म्हणून तुम्हाला घरी वापरू नका म्हणालो. त्यासाठी त्या बिया अशा अनेक प्रासादिक वस्तू या समोरच्या किट मध्ये दिलेल्या आहे सरस्वती संचाच्या. म्हणून आवर्जून हे सरस्वती संच आणि साहित्यासह आपल्याला उपलब्ध व्हायचं आहे. पुढची तुमची शंका येऊ शकते की बघा सरस्वती किट तर देऊन झालं आपलं 4 मुलांना, मग त्यामध्ये प्रासादिक वस्तू पण ज्या आहेत त्यातली एक वस्तू आहे बालक ग्रह निवारण करणारं एक छोटं यंत्र. आपल्याला माहिती असेल भगवान कृष्णांना पिढ्याच्या पहिल्या आश्रम दिली, त्याचं नाव काय होतं पूतना माता. ती बालग्रह होती. बालग्रहाभिभूतानां बालनां शांतिकारकं सप्तशतीत सांगितलं आहे. म्हणून लहान मुलांचे आजार निवारण करण्यासाठी एक बालग्रहाचं यंत्र येतं. त्या यंत्रामध्ये त्या बाळाचं नाव द्यायचं असतं तुम्हाला की जेणेकरून हे बालग्रह पिडत नाही. बरं प्रत्येक ग्रहाच्या पत्नी सुद्धा पिडतात. बरं तुम्ही शनीला घाबरतात का? शनीच्या 7.5ला कोणाला घाबरतो आपण जास्त? 7.5 नेमकं कोण? या 7.5 वर्षाचा कालावधी म्हणजे शनी देवतेची पत्नी स्वतः, त्यांना जास्त भीतो आपण, जसं पुरुष भीतात तसं. म्हणून ती प्रत्येकाच्या याच्यामध्ये येणारी ग्रहांची पत्नी असते. म्हणून मग प्रत्येक ग्रहांच्या उग्रत्वाला शांत करणारं ते यंत्र आहे. एका किट मध्ये एकच मिळतं. पुढचा प्रश्न येईल तुमचा की जुनं किट आम्ही वापरलं तर चालेल का? हा विद्यारंभ आहे. आरंभ करताना जसं तुमच्या मुलांच्या शालेय शिक्षणाच्या प्रारंभाला 2रीचे वया पुस्तकं 3रीत चालत नाही आणि 5वीचे 10वीत वापरतात का तुम्ही? प्रत्येक वर्षी नवीन घेतात ना. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या इथे सरस्वती पूजनाचा प्रारंभ होईल नवीन किटवरच करायचा असतो आपल्याला. म्हणून त्यासाठी जेवढे मुलं आई बाबा येतील तेवढे किट घेऊन तुम्हाला पूजनाला बसायचं असेल. एवढंच सांगतो, सरस्वती मातेने कौल देऊन इथपर्यंत येण्याचा प्रघात हो दिला. त्यांना एवढं बोलून बोलून विनंती करून करून इथपर्यंत या असं म्हणत इथपर्यंत त्या आलेल्या आहेत. फक्त असं म्हणू नका की तिथे तुम्ही आल्यानंतर फक्त क्षुल्लक गोष्टींवर त्या सरस्वती पूजनामध्ये समाविष्ट होणार नाही. आई साहेबांना नको वाटायला या लोकांसाठी इथपर्यंत आली का? म्हणून सर्वांनी आवर्जून या सरस्वती पूजनामध्ये सहभागी घ्या आणि त्या पूजनानंतर तुमच्या वैयक्तिक प्रापंचिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये काय बदल होतो तो स्वतः अनुभवा. केलेली सेवा ही श्री गुरु आणि श्री माते चरणी अर्पण करतो. बोलताना काही कमी जास्त झालं असेल तर सर्वांची क्षमा मागतो. जे चांगलं ते श्री गुरु आणि श्री माते चरणी अर्पण. धन्यवाद भाऊ. खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला अजून झालेलं आहे की हे सरस्वती पूजन आणि विद्यारंभ पूजन आपल्या येत्या रविवारी 25 तारखेला आपल्याच गावामध्ये खूप भाग्यवान आहोत. ॲक्च्युली परमपती गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला जिल्ह्यामध्ये 2च कार्यक्रम दिले होते की एक ग्रामीणला कार्यक्रम झाला पाहिजे, एक सिटीमध्ये झाला पाहिजे होते. पण आम्ही सर्वांनी आग्रह केला की हा कार्यक्रम आमच्या शिक्रापूर नदीमध्येच आम्हाला द्या.
मग त्यावेळेस तो हट्ट धरला आणि तो कार्यक्रम आपल्याला आई भगवतीची जी सभा केली आम्ही बासर या ठिकाणी सरस्वती मातेची भाऊन बरोबर, त्यावेळेस आम्ही त्या मातेला विनंती करून आलो की असं पूजन आपल्याही गावामध्ये झालं पाहिजे आणि ते आई भगवतीने ते मान्य केलं, म्हणून आपल्याला ही 25 तारीख मिळाली. चाकणला एक कार्यक्रम सकाळी दुपारी कार्यक्रम आपल्याकडे आदरणीय गुरुपुत्रांच्या म्हणजे नितीन भाऊंच्या सोबत आपला हा कार्यक्रम, ज्यावेळेस आपल्या आई भगवती आणि आपले गुरु दोघांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असून खूप मोठा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपल्याला ही सरस्वती पूजन आपल्या गावामध्ये 25 तारखेला दुपारी 12 वाजता पहिली बॅच आपल्या त्रिमूर्ती मंगल कार्यालय प्लायबोर्ड डोंगरे रोड सर्वांना असं सर्वांपर्यंत प्रचार प्रसाराच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आले असेल. अजूनही आपल्याला 3 दिवस बाकी आहे. कोणीही वंचित राहायला नको. बागाशी फोननी खूप सांगितले दक्षिणपती म्हणजे जे कर्नाटक तेलंगणा जे लोक आहेत सगळे टॉपला आहे, तसंच माऊलींची इच्छा आहे आमच्याही महाराष्ट्रातले लोक सगळे टॉपला गेले पाहिजे. आमचा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक सेवक नुसतं आपणच नाही पण आपले शेजारी पाजारी प्रत्येकाला आपल्याला तिथं आणायचे. खूप सुंदर असं हा नियोजन त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला त्याचं प्रचार प्रसार आपल्याला आतापासून करायचं आहे. ते जे सरस्वती संचचं किट आहे ते आता आपल्या बाहेर स्टॉलला लावलेले आहे. ज्याला लागेल त्यांनी घेऊन या. 199 रुपये फक्त किंमत असणार आहे आणि त्या ठिकाणी खूप गर्दी होणार आहे की नुसतं आपलं जे गाव असणार आहे. आपल्या बरोबर इंदापूर 2 बारामती हडपसर आणि हवेली शिरूर एवढे तालुक्याचे लोक तिथे येणार आहेत. जवळजवळ खूप मोठी गर्दी असणार आहे आणि एवढ्या गर्दीमध्ये संचय प्रत्येकाला तिथं द्यायचं हे करायचं. याच्या आधी आपण आधीच जर दूर ठेवलं तर आपण आलं का डायरेक्ट पूजेला बसायचं. पहिले त्याच्यावर आपला नंबर लावून घ्यायचा. एवढी प्रत्येकाने प्रयत्नाची विनंती. आणि आपण इतरांपर्यंत हे पुण्य कमवण्याचा मार्ग आहे. आपलं जसं भलं केलं भगवंतांनी तसं इतरांचं पण करायचंय आपल्याला. हे सर्व आपल्यासाठी चाललेले पण आपले गडबड असतं जायची. आपल्याला एवढा गोंधळ असतो म्हणून आपण पुढे येऊन नाही बसायचं. आपल्याला जायचं असलं मागे बसायचं, बाहेर बसायचं, आरती करायची, बाहेरून दर्शन घेऊन जायचं. इथून पुढे लक्षात ठेवा. गुरुवारचा आरतीला आले, रविवारचा आरतीला आले, रोजच्या आरतीला आले, पहिले आतमध्ये बसायचं. आताचं जे नियोजन आहे की आम्ही नसतं बोलत हे जे भाऊ आले आज दिल्लीहून आले, त्र्यंबकून आले. आज महाराजांनी त्यांना कारण की महाराज त्यांच्याकडे हे ओळखून घेत आहेत. एवढ्या लांब ते आज पूजा रविवारी आजपासून आपल्याकडे आले. आज मार्गदर्शन करायला का आले की त्यांनाही वाटतं की प्रत्येक मुलाकडनं हे पूजन व्हावं कारण की तुम्हाला ही डिटेलमध्ये माहिती सांगता यावी. आम्ही तर सांगतो जे पण आज एवढं डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं. तुम्ही आज एवढ्या दिवसापासून देवीचे पाठ करताय, काय माहिती होतं का आपल्या देवीच्या पाठामध्ये काय काय सांगितलं? नाहीच माहिती नाही. म्हणून एवढं ज्ञान त्यांच्याकडे, एवढा मोठा भांडार त्यांच्याकडे. म्हणून आपल्याला ते आज आपल्यापर्यंत आले होते. म्हणून आपण शांततेने ऐकावं म्हणून आमची प्रमाण होती. म्हणून आपल्याला सर्वांना गरजेचं ते आपण तर करणार आहोत पण इतरांना पण सांगायचंय. कमीत कमी आपल्या तिथं जास्तीत जास्त कसे सेवेकरी येतील, कसे त्यांच्याकडनं पूजित केलं तसं सेवेकरीच नाही पण जे जे घरामध्ये मुलं आहेत, ज्या घरामध्ये मुलं आहेत त्या प्रत्येकाला सांगायचं मुलांना घेऊन तिथे या आणि हे विधी एकदा करून बघा, याचा रिझल्ट घ्या आणि तुम्हाला त्याच्यावर अनुभव येईल. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, एक छोटासा अनुभव सांगतो. दादा पण आहेत आमच्याकडं. फाटके म्हणून सर्वांना माहिती असेल, सगळ्यांना माहिती, आपले कल्याण फाटके सगळ्यांना माहिती, केंद्राचे आपले केंद्र सगळं कामकाज बघत असतात. त्या फाटके त्यांचा जो संकेत म्हणून मुलगा आहे, ज्यावेळेस आम्ही केंद्र चालू केलं तर त्याची वाणी शुद्ध होती, बोलता येत होतं. आणि मग त्या ताई सेवेत आल्यानंतर ताईने प्रश्न केला, अहो या हातचं बोलच निघत, त्याचे शब्दच निघत नाही म्हणे. आणि मार्गात आल्यानंतर त्याला सेवा दिली गेली, सरस्वती मातेची सेवा दिली गेली. त्या ताईने एवढी तनमन धनाने सेवा केली, त्या सेवेचा रिझल्ट असं मला त्याची वाणी तर शुद्ध झाली. पण आज मार्गामध्ये सगळ्यात टॉपला तो प्रश्न उत्तर पडतोय. सगळं माहिती असतं, तुम्ही बसल्यावरती तुमचं सगळं सांगू शकतो एवढं टॉप आहे. मुलगा किती वयाचा आहे तो? आपला 19 वर्षाचा मुलगा आहे पण प्रश्न उत्तर करायला लागलाय. हा संस्काराचा प्रकार जे भाऊंनी सांगितलं ना त्याचा प्रकार आहे. त्याच्यावरती त्याच्या वाणीवरती जे संस्कार केले की त्याच्यावरती त्याला जी सेवा दिली गेली सरस्वती मातेची, त्या सेवेच्या माध्यमातून तो आज एवढा मोठा टॉप नाही. असं म्हणून आपल्याला प्रत्येकाला हे करायचं. आपला प्रत्येकाचा मुलगा तिथं आला पाहिजे ही आपली विनंती. ज्यांना ज्यांना वेद विज्ञान विभागामध्ये काम करायचे, याज्ञिकी विभागामध्ये काम करायचे त्यांनी इथं थांबून जायचे.
मुलांना बी पुरुषांना बी ज्यांना स्वहून बरोबर काम करायचे, हे जे ज्ञान घ्यायचे आपल्याला, यांच्याबरोबर आज प्रॅक्टिकली शिकायला मिळणार आहे. इथं ते मिळणार आहे, पण इथून पुढे जिथं जिथं काही सेवा असते ना, ते आपल्याला बोलवून जातील, आपल्याला सांगत जातील या, तिथं आपल्याला खूप मोठी संधी असते शिकण्याची. आपण सर्व करतो वैकल्य करतो, त्याचंही आपल्याला ज्ञान नाही की आपण हे का करतो, कोजागिरी पौर्णिमा का करतो, सत्यनारायण का करतो, आपला दसरा का करतो, गुढीपाडवा का करतो, फक्त पूर्वज करत आले म्हणून करतो. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने का करायचे असतात त्याचं सगळं डिटेलली आपल्याला ते शिकवत असतात. म्हणून हा वेद विज्ञान जो विभाग आहे हा खूप सुंदर विभाग आहे आणि याच्याने आपल्याला खूप संधी आहे. म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला, त्यांची टीम मध्ये आपण सहभागी व्हावा. ज्याला ज्याला काम करतील त्यांनी त्यांच्याबरोबर आपण मिटिंग होईल आपली, त्यांनी त्या मिटिंगला थांबावं, म्हणजे ते तुम्हाला गायडन्स करतील की कुठं काय कसं काम करायचं. त्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन आहे. असो झालेली सेवा महाराजांची श्री रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. ज्यांना ज्यांना संच घ्यायचे पाठीमाग बाहेर स्टॉल लावलेले आहे, त्यांनी संच घेऊन जावा. तुम्हाला वाटत असेल आम्ही शेजारी बाजारांना देऊ शकतो, त्यांनाही 5-5 संच जर तुम्हाला वाटत असेल मी माझ्याकडनं 5 संच देणार आहे, तर तुम्ही ते संच काय असतं हे किंवा माझ्याकडे 5 संच तुम्ही देऊ टाका. शेजारी बाजारांना ते विकत घेतील बा मी घेऊन जाते, की तुम्ही संच घेऊन जा. तेवढं आपलं नियोजन करावं, एवढंच बोलतो. झालेली सेवा माझं करतो. श्री स्वामी समर्थ. सर्वहंता मधुसूदना पद्मनाभेना जगदेवा पदागना आनंदगना विनाश सकलदेवा शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय.